गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोनचं पॉईंट पाहिलं होतं पहा. त्याच्यामध्ये लास्ट ज्या रिॲक्शन पाहिलं होतं आपण त्या फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स अँड फ्रॉम हायड्रोकार्बन्स. ओके, अल्डिहाइड्स पहिली होती आपली इटार्ड रिॲक्शन. इटार्ड रिॲक्शनमध्ये आपण काय घेत होतं पहिल्यांदा याच्यामध्ये टोलिन घेतला आपण, ॲरोमॅटिक अरिन, त्याच्यामध्ये मिथाइल अरिन आपण घेतलं होतं आणि त्याला क्रोमिल क्लोराईड बरोबर ट्रीट केलं. याच्यामध्ये मेकॅनिझम आपण त्याची लास्ट पाहिली होती पहा, बोर्डवरती घेतलं होतं आपण ही मेकॅनिझम. आणि त्याच्यामध्ये क्रोमिल क्लोराईडचा कॉम्प्लेक्स तयार होतो, दॅट इज द क्रोमियम कॉम्प्लेक्स इज फॉर्म. ओके, आणि मग दॅट विल अंडरगो हायड्रोलिसिस टू फॉर्म अ बेन्झाल्डिहाइड. ओके, दॅट वॉज द लास्ट रिॲक्शन, दॅट इज द इटार्ड रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन आपण बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल अरिन घेतलं होतं, क्रोमियम ट्रायऑक्साईडचं ऑक्सिडेशन बाय मिथाइल अरिन, दॅट इज द टोलिन. मिथाइल अरिन और मिथाइल बेन्झिन इज नथिंग बट टोलिन. ओके, ते ट्रीट केलं आपण क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर. ओके, आणि दॅट विल फॉर्म 273 to 283 केल्विन टेम्परेचर आपण जर मेंटेन केलं तर दॅट विल फॉर्म बेन्झाल्डिहाइड. इथं बेन्झाल्डिहाइड. सो स्टार्टिंग मटेरियल आणि एंड प्रोडक्ट सेम आहे याच्यामध्ये. जो काही प्रोडक्ट आहे तो मिथाइल बेन्झिन किंवा दॅट विल कॉल टोलिन. ओके, सो दॅट वॉज द लास्ट पॉईंट. देन नेक्स्ट वॉज बाय साईड चेन ऑफ क्लोरिनेशन ऑफ टोलिन. आता याच्यामध्ये साईड चेन ही जी आहे टोलिनचं साईड चेन आहे, त्याच्यामध्ये क्लोरिनेशन रिॲक्शन आपण क्लोरीन त्याच्यामध्ये ॲड करतोय. सो दॅट विल फॉर्म अ बेन्झाल क्लोराईड. इथं टेम्परेचर आपण 373 केल्विन टेम्परेचर मेंटेन केलं, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण मेंटेन केलं होतं. आणि दॅट विल फॉर्म अ बेन्झाल्डिहाइड. दॅट वॉज द लास्ट पॉईंट. त्यानंतर गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन, म्हणजे काय केलं, फॉर्म्युल ग्रुप आपण इथं काय केलं, इंट्रोड्यूस केला ॲरोमॅटिक रिंगमध्ये. सो दॅट वॉज द बेन्झिन. आणि बेन्झिन स्टार्टिंग मटेरियल आणि प्रोडक्ट आपलं बेन्झाल्डिहाइड. ही रिॲक्शन आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला पाहिले, त्याचे मेकॅनिझम आपण घेतले. ओके, आता जस्ट पहा काय इथं कार्बन मोनॉक्साईड आहे. कार्बन मोनॉक्साईड स्ट्रक्चर प्लेनर स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये कार्बन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, ऑक्सिजन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, आणि इन प्रेझन्स ऑफ HCl आणि अनहायड्रस AlCl3 लेविस ॲसिड, किंवा मग आपण याच्यामध्ये CuCl क्युप्रस क्लोराईड आपण त्याच्यामध्ये कॉपर क्लोराईड आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. ओके, पहिल्यांदा आपल्याला त्याच्यामध्ये इट इज अ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ओके, सो बेन्झाल्डिहाइड याच्यामध्ये फॉर्म होतं. तर तीनही रिॲक्शनमध्ये स्टार्टिंग मटेरियल टोलिन आहे आणि टोलिनपासून बेन्झाल्डिहाइड या पहिल्या तीन रिॲक्शन. चौथी जी गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युल ग्रुप आपण इंट्रोड्यूस करतो, दॅट इज द CHO ग्रुप आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस करतोय. ओके, पुढचा पॉईंट आहे आपला प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कीटोन्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. याच्यामध्ये बेन्झिन आहे, बेन्झिन बरोबर ॲसिल क्लोराईड आहे, AlCl3 रिएजंट आहे, आणि प्रोडक्ट आपला अगेन ॲसिटोफिनोन आहे. ही पण रिॲक्शन आपण लास्ट लेक्चरला पाहिले. ओके, आता पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स ओनली फ्रॉम ईस्टर्स. ओके, आता ईस्टरपासून प्रिपेअर करतात. आता ईस्टरचं फॉर्म्युला काय, RC+OR, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ ईस्टर. आणि ईस्टर बरोबर काय करायचं, ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक ईस्टर्स आर रिड्यूस. आता ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक कसं डिटेक्ट करायचं किंवा आयडेंटिफाय करायचं, तर R असेल तर ॲलिफॅटिक, AR असेल तर ॲरोमॅटिक. कीप इन माइंड. सो ॲलिफॅटिक और ॲरोमॅटिक ईस्टर्स आर रिड्यूस. आता इट इज रिडक्शन रिॲक्शन, आणि इथं काय यूज करतो, डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. डायआयसोब्युटिल ॲल्युमिनियम हायड्राइड. सो इट इज अ हायड्राइड डोनर. आणि ज्यावेळेस हायड्रोजन डोनेट करतो त्यावेळेस दॅट इज द रिडक्शन रिॲक्शन. ओके, आणि टेम्परेचर किती आहे, 195 केल्विन टेम्परेचरला आपण त्याला मेंटेन करतोय. सो दॅट विल फॉर्म ईस्टर इज कन्वर्टेड टू द अल्डिहाइड. इथं काय केलं, हायड्रोजन आपण इंट्रोड्यूस केला आहे. सो कार्बनला हायड्रोजन इंट्रोड्यूस झाला तर हा जो बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड गेट break and it will form a aldehyde over here. Okay, so it is a simply reduction reaction at 195 Kelvin temperature. Hydrolysis will be carried out. Okay, so next point आहे याच्यामध्ये आता पहा फर्दर पॉईंट आहे आपला पुढचा, प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता इथं आपल्या ह्या मेथड संपल्या. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आर फिनिश ओव्हर हियर. ओके, याच्यामध्ये पहिली मेथड आपण पाहिली होती, दॅट इज फ्रॉम प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड बाय असिल क्लोराईड. ओके, इथं असिल क्लोराईडची आपण मेथड पाहिली होती. याच्यामध्ये पहा ही फर्स्ट मेथड पाहिली होती असिल क्लोराईडचं आपण, दॅट इज दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज अ रोझेनमंड रिॲक्शन. असिल क्लोराईड आहे त्याचं आपण रिडक्शन केलं होतं बाय युझिंग पॅलेडियम कॅटलिस्ट पॉयझन बाय द बेरियम सल्फेट अँड फॉर्म अ अल्डिहाइड.
ओके. सो सेकंड रिॲक्शन याच्यामध्ये पाहिली होती आपण प्रिपरेशन ऑफ कीटोन. सो याच्यामध्ये ॲलिफॅटिक कीटोन आपण पहिल्यांदा प्रिपेअर केला. सो ग्रिग्नार रिएजंट ट्रीट केला आपण कॅडमियम क्लोराईड बरोबर. डायल्किल कॅडमियम फॉर्म झालं इथं आणि डायल्किल कॅडमियमचं रिॲक्शन आपण असिल क्लोराईड बरोबर ट्रीट केली. तर वी आर गेटिंग द ॲलिफॅटिक कीटोन. ॲरोमॅटिक कीटोन असेल तर काय घ्यायचं इथं बेन्झिल क्लोराईड घ्यायचा. ओके. सो बेन्झोइल क्लोराईड जर ट्रीट केला आपण तर वी आर प्रिपेरिंग द ॲरोमॅटिक कीटोन. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिले आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम नायट्राइल्स. दिस रिॲक्शन इज कॉल्ड स्टीफन रिॲक्शन. याच्यामध्ये काय केलं आपण जो आपला अल्केन नायट्राइल आहे त्याला केलं आपण हायड्रोजन ॲड केला त्याच्यामध्ये बाय स्टॅनस क्लोराईड इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड फॉर्म इमिन हायड्रोक्लोराईड अँड इमिन हायड्रोक्लोराईड ऑन हायड्रोलिसिस गिव्ह अल्डिहाइड्स. ओके. दिस रिॲक्शन कॉल्ड एज स्टीफन रिॲक्शन. एक्झाम्पल आपण त्याचं ऑलरेडी पाहिलं. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्राइल्स. याच्यामध्ये काय केलं आपण जो आपला इथेन नायट्राइल आहे त्याला ट्रीट केला आपण ग्रिग्नार रिएजंट बरोबर. आपल्याला इंटरमिजिएट फॉर्म झाला आणि दॅट विल फॉर्म ॲसिटोन ऑन हायड्रोलिसिस. ओके. ग्रिग्नार रिॲक्शन आपण ती पाहिली. त्याच्यानंतर पुढची आहे आपली प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ओके. आता पण त्याच्यामध्ये इटार्ट रिॲक्शन पहिली. देन सेकंड ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल आर्एनए युझिंग क्रोमियम ट्रायऑक्साईड आणि लास्ट जी पाहिली आपण दॅट इज द बाय साईड चेन ऑफ क्लोरिनेशन ऑफ टोलिन. ओके. आता ह्याच्यामध्ये हा जो टोलिन आहे त्याला ट्रीट केला आपण क्लोरीन बरोबर. इट विल फॉर्म बेन्झाइल क्लोराईड. त्याचं हायड्रोलिसिस केलं आपण. सो वी आर फॉर्मिंग द बेन्झाल्डिहाइड. ओके. सो ऑलरेडी आणि गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन आताच आपण पाहिलं. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड ओनली फ्रॉम ईस्टर्स. आता ईस्टर बरोबर ज्यावेळेस आपण ट्रीट करू डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड जो आहे तो हा जर रिएजंट घेतला आपण इट इज हिअर डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. द रिॲक्शन इज युजली कॅरिड आउट 195 केल्विन टेम्परेचर. ओके. आणि त्याच्यामध्ये मग प्रॉडक्ट आपला फॉर्म आहे त्याच्यामध्ये ईस्टरपासून आपल्याला अल्डिहाइड. सो हायड्रोजन आयन इथं आपण केलं इंट्रोड्यूस केलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट आहे आपला दॅट इज द प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता कार्बॉक्झिलिक ॲसिड काय RC≡OH. आता ऑलरेडी आपलं अल्डिहाइड आणि कीटोन काय झालं फिनिश झालं. आता आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडचं प्रिपरेशन पाहायचं आपल्याला. ओके. आता कसं कार्बॉक्झिलिक ॲसिड प्रिपेअर केलं RC≡OH हे फॉर्म्युला आहे जनरल फॉर्म्युला फॉर कार्बॉक्झिलिक ॲसिड. पहिलीच मेथड त्यांनी दिली आहे फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. आता नायट्राइल्स म्हणजे काय कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आणि अमाइड्स काय RC≡NH2. दिस इज कॉल्ड अमाइड्स. आता नायट्राइल्सपासून कसं प्रिपेअर करतो पहा अल्किल नायट्राइल्स ऑर अरिल नायट्राइल्स ऑन ॲसिड हायड्रोलिसिस गिव्स द अमाइड्स. ओके. आता अल्किल नायट्राइल कोणता हा नायट्राइल्स आहे RC≡N. त्याचं हायड्रोलिसिस करायचं. त्याचं हायड्रोलिसिस केलं तर वॉटर मॉलिक्युल इथं ॲड होईल या कार्बनला. ट्रिपल बॉन्ड कन्वर्ट होईल डबल बॉन्डमध्ये अँड दॅट विल फॉर्म RCOH NH. ओके. ऑलरेडी N आहे तर एक हायड्रोजन इथं ॲड झाला. एक हायड्रोजन हायड्रॉक्सिल ग्रुप इथं ॲड होईल. ओके. अँड वी आर गेटिंग द RC≡NH2. ओके. आता हा जो आहे हा टॉटोमेरिक फॉर्म आहे. इथनं जर हायड्रोजन लूज झाला तर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड होईल आणि हा बॉन्ड ब्रेक झाला तर एक हायड्रोजन इथे येईल म्हणून हा RC≡NH2. सो हा फॉर्म आणि हा फॉर्म हे काय आहेत दे आर टॉटमर्स ऑफ इच अदर. ओके. आणि त्याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर वी आर गेटिंग द कार्बोक्सिल. मग परत इथं एक हायड्रॉक्सिल ग्रुप इंट्रोड्यूस केला आपण तर दॅट विल फॉर्म RC≡OH कार्बोक्सिलिक ॲसिड आणि बाय प्रोडक्ट काय येईल आपला अमोनिया NH3. हा NH2 आहे एक हायड्रोजन इथं ॲड झाला तर हा NH3 झाला. आता पुढचा आहे अल्किल नायट्राइल जर घेतला आपण आणि त्याच्याबरोबर वॉटर मॉलिक्यूल H2O प्लस डायल्यूट HCl जर घेतला आपण एकतर आपण इथं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इथं घेतोय दॅट विल फॉर्म कार्बोक्सिलिक ॲसिड RC≡OH अँड अमोनियम क्लोराईड बाय प्रोडक्ट फॉर्म होतो याच्यामध्ये. पुढचा आहे पहा आपला फ्रॉम असाइल क्लोराईड अँड अनहायड्राइड्स. ओके. असाइल क्लोराईड काय RC≡OL. याच्यामध्ये काय करतो आपण असाइल क्लोराईड ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड. पहा आता इथं वॉटर मॉलिक्यूल इथं ॲड होईल आणि Cl रिमूव्ह होईल. Cl इज अ लिव्हिंग ग्रुप हिअर. ओके. Cl रिमूव्ह होईल. सो दॅट विल फॉर्म कार्बोक्सिलिक ॲसिड अँड बाय प्रोडक्ट HCl फॉर्म होतो याच्यामध्ये. ओके. पुढची रिॲक्शन पहा अनहायड्राइड्स ऑन हायड्रोलिसिस विथ वॉटर गिव्स कार्बोक्सिलिक ॲसिड. आता अनहायड्राइडचं स्ट्रक्चर काय RC≡OC≡R प्लस H2O. तर दॅट विल फॉर्म कार्बोक्सिलिक ॲसिड. इथं वॉटर मॉलिक्यूल ॲड केला इथं हा बॉन्ड ब्रेक होईल. ओके. आणि फर्दर इथे एक हायड्रोजन ॲड होईल आणि इथे हायड्रॉक्सिल ग्रुप
इंट्रोड्यूस झाला. सो अनहायड्राईडपासून आपण कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करतो. हे सिम्पल रिॲक्शन ऑलरेडी आपली झालेली आहे. तिसरी आहे फ्रॉम ईस्टर. आता ईस्टरचं स्ट्रक्चर काय आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन बी प्रिपेअर फ्रॉम ईस्टर आयदर बाय ॲसिड हायड्रोलिसिस ऑर अल्कलाइन हायड्रोलिसिस. आता पहिलं आपण ॲसिड हायड्रोलिसिस पाहू. इथं काय करतो? ॲसिड यूज करतो आपण. कोणता ॲसिड यूज केलं? डायलोसल्फ्रिक ॲसिड यूज केलं आणि हीट केलं. ईस्टर ऑन हायड्रोलिसिस विथ डायल्यूट मिनरल ॲसिड लाईक HCl और H2SO सोबत. एकतर HCl यूज करू शकतो इथं आपण किंवा H2SO यूज करू शकतो. आता ईस्टर पहा. ईस्टर स्ट्रक्चर RC डबल बॉन्ड OR डॅश प्लस H2O डायल्यूट सल्फ्रिक ॲसिड किंवा डायल्यूट HCl घ्या. हीट करा त्याला. RC डबल बॉन्ड OH. ओके, इथं आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केलं तर हा बॉन्ड ब्रेक होईल. CO बॉन्ड ग्रेट ब्रेक्स आणि ROH तयार होतो इथं. ROH दॅट इज अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड. आता आरच्या ऐवजी आपण CH3 जर घेतलं इथं तर काय होईल? CH3C डबल बॉन्ड O CH3 मिथाईल ॲसिटेट तयार होईल. मिथाईल ॲसिटेटचं काय होईल इथं? ॲसिटिक ॲसिड आणि मिथाईल अल्कोहोल. सिम्पल आहे. आरची जागा फक्त तुम्ही CH3 पुट केला. आता पुढे आहे पहा अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर युजिंग डायल्यूट अल्कली म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड जर यूज केला आपण पाहिजे. आता CH3C डबल बॉन्ड O CH3 हा काय आहे? मिथाईल प्रोपेनॉइड. हा आहे मिथाईल ग्रुप आणि हा 1 2 3 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन. मग त्या प्रोपेनचा OAT सफिक्स लावायचा तिथं. सो दॅट विल फॉर्म मिथाईल प्रोपेनॉइड. त्याला डायल्यूट NaOH किंवा KOH यूज करा. इथं तुम्ही KOH सुद्धा यूज करू शकता. ओके, तर दॅट विल फॉर्म CH3C डबल बॉन्ड O Na सोडियम प्रोपेनॉइड फॉर्म होईल प्लस CH3OH. ओके, आणि सोडियम प्रोपेनॉइडचं फर्दर हायड्रोलिसिस केलं इन प्रेझन्स ऑफ HCl कॉन्सन्ट्रेट HCl वी आर गेटिंग द प्रोपेनॉइक ॲसिड. ओके, सो दिस कॅन बी फॉर्म ॲसिड हायड्रोलिसिस करू शकतो किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करू शकतो. वी कॅन प्रिपेअर द करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ॲसिड. पुढचं आहे फ्रॉम अल्किल बेन्झिन. आता ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन बी प्रिपेअर बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किल बेन्झिन. आता अल्किल बेन्झिनचं पहा रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे याच्यामध्ये? पहा, याच्यामध्ये टोलिन घेतलं आहे आणि टोलिनचं आपण ऑक्सिडेशन केलं तर पोटॅशियम बेन्झोएट फॉर्म होतो आणि त्याचं फर्दर हायड्रोलिसिस केलं तर बेन्झोइक ॲसिड तयार होतो. K प्लस आहे तो इथे COOH फॉर्म होईल त्याच्यामध्ये बेन्झोइक ॲसिड. सो टोलिन इंटू बेन्झोइक ॲसिड बाय पोटॅशियम परमॅंगनेट इन प्रेझन्स ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हीट केला पोटॅशियम बेन्झोएट फॉर्म होईल. पोटॅशियम बेन्झोएटचं हायड्रोलिसिस केलं वी आर गेटिंग द बेन्झोइक ॲसिड. सिमिलरली क्युमिन. ओके, हा घेतला टोलिन. क्युमिनचं परत ऑक्सिडेशन केलं आपण तर पोटॅशियम बेन्झोएट परत फॉर्म होईल आणि पोटॅशियम बेन्झोएटचं हायड्रोलिसिस केलं तर बेन्झोइक ॲसिड फॉर्म केलं. ओके, सो ॲरोमॅटिक जो काही रिंग आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याच्यापासून आपण ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आपण याच्यामध्ये फॉर्म करू शकतो. ओके, पुढची मेथड आहे फ्रॉम अल्किन्स. आता कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन ऑल्सो बी प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स बाय पोटॅशियम परमॅंगनेट इन डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. ओके, सो फिनाइल इथिन बेन्झिन रिंग आहे त्याला अटॅच CH डबल बॉन्ड CH2. त्याचं जर हायड्रोलिसिस केलं आपण इन प्लेस ऑफ ॲसिड हायड्रोलिसिस सो वी आर गेटिंग द बेन्झोइक ॲसिड. आणि सायक्लोहेक्झिन आहे तर सायक्लोहेक्झिनचं परत ऑक्सिडेशन जर केलं तर डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि तिथे कार्बोक्सिलिक ग्रुप इंट्रोड्यूस होईल. दॅट इज कॉल्ड ॲडिपिक ॲसिड. ॲडिपिक ॲसिड सायक्लोहेक्झिन इंटू ॲडिपिक ॲसिड. आणि लास्ट मेथड आहे फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजन. आता ग्रिग्नार्ड रिएजन काय? RMgX. त्याला ट्रीट करायचा कार्बन डायऑक्साईड बरोबर सॉलिड कार्बन डायऑक्साईड. सो वी आर गेटिंग द कॉम्प्लेक्स RCOOMgX आणि त्याचा हायड्रोलिसिस केला आपण ॲसिड हायड्रोलिसिस तर वी आर गेटिंग द कार्बोक्सिलिक ॲसिड. सो किती मेथड पाहिले आपण याच्यामध्ये? तर 5 मेथड आहेत कार्बोक्सिलिक ॲसिडच्या. पहिली मेथड आहे फ्रॉम नायट्राइल्स. ओके, नायट्राइलचं आपण हायड्रोलिसिस केलं तर वी आर गेटिंग द अमाइड्स आणि अमाइडचं फर्दर हायड्रोलिसिस केलं आपण इन प्रेझन्स ऑफ ॲसिड तर कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होतो. सेकंड आहे फ्रॉम असिल क्लोराईड अँड अनहायड्राईड. आता ॲसिल क्लोराईडचं काय केलं आपण? इथं असिल क्लोराईड घेतला आपण. असिल क्लोराईडचं आपण हायड्रोलिसिस केलं तर वी आर गेटिंग द कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि इथे आहे आपला अनहायड्राईड. अनहायड्राईडमध्ये काय केलं आपण? अनहायड्राईडचं परत हायड्रोलिसिस केलं तर कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म होतं. आरच्या ऐवजी आपण इथं CH3 घेऊ शकतो. ईस्टर. आता तिसरी मेथड आहे फ्रॉम ईस्टर. ईस्टरपासून कार्बोक्सिलिक ॲसिड. तर पहिलं आहे ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ ईस्टर. आता ईस्टरचा हायड्रोलिसिस केला. हायड्रोलिसिस म्हणजे काय? ब्रेकिंग करायचं. तर इथं हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होतो याच्यामध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड केल्यामुळे. आणि इथं ॲसिड यूज केलं आपण हिटिंग केलं त्यामुळे बॉन्ड ब्रेक होतो याच्यामध्ये. RC डबल बॉन्ड OH आणि ROH कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल फॉर्म होतो याच्यामध्ये. आता अल्कलाइन हायड्रोलिसिस केल्यावरती काय होतं तर एक तर डायल्यूट अल्कली यूज करायची आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड.
तर सोडियम कार्बोक्सिलेट फॉर्म होतो त्याचा, सोडियम कार्बोक्सिलेट. ओके. आता हा जो सॉल्ट फॉर्म झाला आहे, हा सॉल्ट परत आपण हायड्रोलिसिस केलं सॉल्टचं, तर आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड त्याच्यामध्ये मिळतो. आणि लास्ट फ्रॉम अल्किल बेन्झीन, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन बी प्रिपेअर्ड बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्किल बेन्झीन. आता अल्किल बेन्झीन आहे, त्या अल्किल बेन्झीनचं काय केलं आपण, हायड्रोलिसिस केले. कोणतं अल्किल बेन्झीन आहे, तर टोलिन आहे, किंवा त्याला मिथायलारिन आपण म्हणू शकतो. त्याचं आपण पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर हायड्रोलिसिस केलं, ऑक्सिडेशन केलं, तर पोटॅशियम बेन्झोएट फॉर्म झाला आपला सॉल्ट, आणि त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं तर बेन्झोइक ॲसिड तयार झाला आपला. सिमिलरली क्युमिन ओके, किंवा आयसोप्रोपिल बेन्झीन, क्युमिन किंवा आयसोप्रोपिल बेन्झीन, त्याला KMnO4 बरोबर ट्रीट केलं आपण, तर पोटॅशियम बेन्झोएट फॉर्म झाला, आणि त्याचं हायड्रोलिसिस केलं तर बेन्झोइक ॲसिड आपला फॉर्म होतो. ओके. पुढचं आहे फ्रॉम अल्किन्स. ओके. आता अल्किन्स कोणता आहे, तर ॲरोमॅटिक अल्किन्स आहे. तर कार्बोक्सिलिक ॲसिड याच्यापासून कसा तयार झाला, तर इथं आपण फिनाइल इथिन घेतला, त्याचं पोटॅशियम परमॅंगनेट बरोबर ट्रीट केलं तर बेन्झोइक ॲसिड फॉर्म होतो, आणि सायक्लोहेक्झेन बरोबर ट्रीट केलं तर दॅट विल फॉर्म ॲडिपिक ॲसिड. ओके. ही आपली 5th मेथड, ॲरोमॅटिक अल्किन्स आपण याच्यामध्ये घेतलं आहे. ओके. सो ॲरोमॅटिक ॲसिड आपला कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झाला. आणि लास्ट आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये काय करतो आपण, याच्यामध्ये ग्रिग्नार्ड रिएजंटला ट्रीट करतो आपण सॉलिड कार्बन डायऑक्साईडमध्ये. ओके. त्याला ड्राय आईस म्हणतात. सॉलिड कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय, ड्राय आईस, आणि त्याला काय केलं आपण, ड्राय इथर बरोबर, ड्राय इथरमध्ये ॲज अ सॉल्व्हंट यूज केलं आहे. इट विल फॉर्म RC+Mg. ओके. म्हणजे काय होतं याच्यामध्ये, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज अटॅक कुठे करेल, या कार्बनवरती, हा बॉन्ड ब्रेक होईल याच्यामध्ये. ओके. and that will form a complex RC+OMgX. मायनस आहे तर इथं हा प्लस आहे, तर हा याच्याबरोबर कंबाईंड होईल, आणि इट विल फॉर्म कॉम्प्लेक्स. आणि कॉम्प्लेक्सचा हायड्रोलिसिस केलं आपण, इथं आपण वॉटर मॉलिक्यूल याच्यामध्ये ॲड केलं तर हा बॉन्ड आपला ब्रेक होईल त्याच्यामध्ये. ओके. इथे हा बॉन्ड. ओके. सो दॅट विल फॉर्म RC+OH आणि MgX आणि OH, हा बॉन्ड फॉर्म केला आपलं. इथे आपला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड फिनिश होतात. पुढच्या लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड घेऊया. ओके. याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण मेथड्स पाहिल्या अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडच्या. सो इथं मेथड आपल्या फिनिश होत आहेत. सिम्पल मेथड आहे, काही आपण बोर्डवरती घेतल्या होत्या, आणि या लेक्चरला आपण ज्या काही मेथड्स आहेत प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स. ओके. सो अल्डिहाइड्स असिल क्लोराईडची पहिली आहे, दॅट इज कॉल्ड एज रोझनमंट रिॲक्शन आपण घेतली. सेकंड आपण घेतली याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ कीटोनच्या, दॅट इज फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट आणि कॅडमियम क्लोराईडची. थर्ड घेतली आपण ॲरोमॅटिक कीटोनची, जी ऑलरेडी आपली 11th झाली. त्यानंतर नायट्राईलची घेतली आपण, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम नायट्राइल, दॅट इज द स्टीफन रिॲक्शन ही घेतली आपण. त्यानंतर पुढची घेतली आपण प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्राइल्स, इथे नायट्राइल्सला आपण ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर ट्रीट केला, तर कॉम्प्लेक्स तयार होतो, आणि दॅट विल फॉर्म ॲसिटोन. ओके. ऑलरेडी आपल्या हे रिॲक्शन झालेले आहेत. सो या ऑलरेडी झालेले रिॲक्शन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडच्या रिॲक्शन आत्ता आपण घेतल्या. ओके. परत एकदा रिपीट करतो बा. प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, ॲरोमॅटिक अनहायड्राइड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. इटार्ड रिॲक्शन घेतली आपण पहिली क्रोमिल क्लोराईडची. त्यानंतर सेकंड आपण टोलिन ट्रीट केला ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर, बेन्झाल्डिहाइड फॉर्म झाला. इथे आपण क्लोरिनेशन केले आपण, याच्यामध्ये रॅडिकल मेकॅनिझम होते आणि बेन्झाल्डिहाइड फॉर्म होतो याच्यामध्ये. गॅटरमन कोच फॉर्म्युलेशनमध्ये फॉर्मिल ग्रुप आपण इंट्रोड्यूस केला बेन्झीनमध्ये. आणि प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड ओनली फ्रॉम इस्टरचं आपण डायब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड बरोबर ट्रीट केला, तर वी आर गेटिंग द अल्डिहाइड्स. ओके. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिडच्या मेथड पाहिले आपण. पहिली मेथड आहे नायट्राइल्सपासून, नायट्राइलचं हायड्रोलिसिस केलं आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल. असिल क्लोराईड आहे, ॲसिटिक अनहायड्राइड आहे, त्याचं हायड्रोलिसिस केलं, वी आर गेटिंग द कार्बोक्सिलिक ॲसिड. त्यानंतर ईस्टर आहे, ईस्टरचं ॲसिड हायड्रोलिसिस केलं, तर वी आर गेटिंग द कार्बोक्सिलिक ॲसिड हिअर. आणि ईस्टरचं आपण
अल्कलाईन हायड्रोलिसिस केलं. ॲसिड हायड्रोलिसिस आणि अल्कलाईन हायड्रोलिसिसमध्ये काय, इथं आपण ॲसिड यूज केला ॲसिड हायड्रोलिसिसमध्ये, आणि अल्कलाईन हायड्रोलिसिसमध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यूज केला. ओके, सो दॅट इज द बेसिक डिफरन्स. अँड देन फ्रॉम अल्किल बेन्झिन. ओके, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड कसं प्रिपेअर केला, तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय केलं आहे, टोलिन घेतला आहे, टोलिनचा ऑक्सिडेशन केलं आहे, सॉल्ट फॉर्म झाला पोटॅशियम बेन्झोएट, आणि त्याचं आपण हायड्रोलिसिस केलं फर्दर, तर आपल्याला ॲसिड मिळालं. सिमिलरली क्युमिनचं पण आपण ऑक्सिडेशन केलं, पोटॅशियम बेन्झोएट फॉर्म झाला, आणि हायड्रोलिसिस केलं तर कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म झालं. आणि लास्ट याच्यामध्ये अल्किन्स आहे, ॲरोमॅटिक अल्किन्स. तर फिनाईल इथिन घेतलं आपण, C6H5CH डबल बॉन्ड CH2, त्याचं आपण ऑक्सिडेशन केलं तर बेन्झोइक ॲसिड फॉर्म झाला. आणि सायक्लोहेक्झिन आहे, सायक्लोहेक्झिनचं ऑक्सिडेशन केलं तर ॲडिपिक ॲसिड फॉर्म होतो आपला. हा डबल बॉन्ड इथं ब्रेक होतो. त्याच्यानंतर पुढचा फ्रॉम ग्रिग्नार रिएजन, लास्ट मेथड आहे 6वी मेथड. ग्रिग्नार रिएजन आपण ड्राय आईस बरोबर ट्रीट केला, तर पहिल्यांदा आपल्याला ॲडिशन कॉम्प्लेक्स फॉर्म होईल, त्याचं हायड्रोलिसिस केलं आपल्याला तर कार्बोक्सिलिक ॲसिड फॉर्म झाला. ही ऑलरेडी रिॲक्शन आपली झाली. उद्याच्या लेक्चरला काय करू आपण, पुढचा पॉईंट फिजिकल प्रॉपर्टीज आपण त्याच्या घेऊया, कशाच्या, कार्बोक्सिलिक ॲसिड, अल्डिहाइड आणि कीटोनच्या. ठीक आहे, थँक्यू.